यात्रा काढायची सुद्धा काही गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याचं ताकद मराठा. तुम्ही फक्त बाकीचे दम धरा, भूलभूल करू नका. तुम्ही मराठ्याचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलणार, भूलभूल करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार आहे. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलंय, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्यात त्याचं काही माहित नसतं. मराठ्यात देणं घेणं नाही तिकडे काही होईल. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलाय त्याला. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या, आता 2-3 जाती घातल्यात. या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर यांनी काल 2-3 जाती घातल्या. कोणाकोणाला माहिती इमानदारी सांगा बरं. झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळ केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्या देखता गेला आपण. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला तरी 15% आता आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्षाचा नेता जगवा तुम्ही. त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका. स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळे बोगस आरक्षण खाते. यांनी सगळे छोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, टाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत त्याजवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ. 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नाली घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही बा कोणाचं नाव घे. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची किंमतीच मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेतो. त्याची ओळख काय असते तर त्याला कळलेली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं मनोज जरांगेच्या म्हणत नाही मी कावाच. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा कसा कळालेला सगळा. बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो. आणि ते 50 गोळा केले तर ते महाविरोधात बोलत. अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा. अरे मी केलंय का इतकं महाविरोधात बोलत आहे. तुटून पडले बरं. ते झालं तिसरी टोळी तयार केली. ते आता ढाकू माको नाही का देऊ रे हंडी, ढाकू नको देऊ. एवढा दिसतो का देऊ, एवढाच आहे. मग आता जवळ भाग्याला माझ्या गुण वाटेलच लागत त्या गाडी. डोंगरावर पॅन्ट फाटलेली, ठिगळ शिवलेली ती पॅन्ट
तू ढकू नको तेव काही तर म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरण भेटलं हे काय करतील तुमचे. मी म्हणतो एवढे चाळे करायची फडणवीस साहेबांना काही गरजच नाही. सगळ्यात सोपं मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते. पण आडवा चालला मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचा. आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून, बस करा जरा आता नेत्यांचं उदा करायचं बंद करा.